हे वाक्य आपण किती वेळा ऐकतो नाही का, घरी, शेजारी, सगळीकडे. आणि यातून एकच गोष्ट ठसते की शाळेत चांगले मार्क मिळाले की तुम्ही हुशार. पण खरंच हुशारीची व्याख्या इतकीच आहे का, इतकी छोटी? तर आज आपण हुशार या शब्दाला जरा वेगळ्या नजरेने पाहणार आहोत. बुद्धिमत्तेची जी काही पारंपरिक कल्पना आहे ना, त्याला थोडं बाजूला सारून हुशार असण्याचे नक्की किती आणि कोणते वेगवेगळे मार्ग आहेत याचा आपण शोध घेणार आहोत. तर आपला आजचा प्रवास कसा असेल? आपण हुशार या शब्दापासून सुरुवात करू, मग गार्डनरच्या बहुवेद बुद्धिमत्तेच्या सिद्धांताचे 9 प्रकार पाहू आणि शेवटी याचा आपल्या शिक्षण पद्धतीत कसा उपयोग होऊ शकतो ते समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. बुद्धिमत्तेची जी आपली जुनी ओळख आहे तिलाच थोडं आव्हान देऊया. बघा, साधारणपणे काय होतं, हुशारी म्हणजे शाळेतले मार्क, पाठांतर करण्याची क्षमता किंवा पटकन उत्तरं देणं, याच चौकटीत आपण विचार करतो. पण खरं तर हुशारीची एक नवीन, जास्त व्यापक व्याख्या आहे. ती काय म्हणते की प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या क्षमता असतात, वेगवेगळी कौशल्य असतात आणि विचार करायचेही वेगवेगळे मार्ग असू शकतात. पण हा नवीन विचार, हा नवा दृष्टिकोन आला कुठून? तर गोष्ट आहे 1983 सालची. अमेरिकेचे एक संशोधक डॉक्टर हॉवर्ड गार्डनर यांनी फ्रेम्स ऑफ माइंड नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्यातून त्यांनी एक असा काही विचार मांडला जो खरंच खूप क्रांतिकारी होता. गार्डनर काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले की बुद्धिमत्ता ही एक गोष्ट नाहीये, तिचे तब्बल 9 प्रकार आहेत. हो, 9. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये या 9 बुद्धिमत्ता असतातच, फक्त त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं. चला तर मग या 9 प्रकारांचा जो नकाशा आहे त्यावर एक नजर टाकूया आणि सुरुवात अशा बुद्धिमत्तांपासून करू ज्या आपल्याला बऱ्यापैकी ओळखीच्या आहेत, म्हणजे ज्यांना आपल्या शाळेत आणि समाजात लगेच ओळखलं जातं, महत्त्व दिलं जातं. यातला पहिला प्रकार आहे भाषिक बुद्धिमत्ता. आपण याला वर्ड स्मार्ट असंही म्हणू शकतो. म्हणजे काय, तर ज्यांचं शब्दांवर आणि भाषेवर भारी प्रभुत्व असतं. हे लोक शब्दांतूनच विचार करतात, उत्तम संवाद साधतात, छान लिहितात, गोष्टी सांगतात. पत्रकार, वकील, शिक्षक हे सगळे याच प्रकारात येतात. यानंतर येते तार्किक गणिती बुद्धिमत्ता. सोप्या भाषेत नंबर स्मार्ट, म्हणजे ज्यांना तर्क, आकडे आणि गणित यात मजा येते. एखादी समस्या सोडवायची असेल तर हे लोक तर्क आणि संख्यांचा वापर करतात. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव लगेच डोळ्यासमोर येतं, नाही का? पण गंमत अशी आहे की गणिती आणि तार्किक बुद्धिमत्तेत एक छोटासा पण महत्त्वाचा फरक आहे. आता ही गोष्ट बघा. आयझॅक न्यूटनसारखा महान गणितज्ञ, त्यांनी आपल्या दाराला 2 छिद्र पाडली. एक मोठं आई मांजरीसाठी आणि एक छोटं तिच्या पिल्लासाठी. पण त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की ते पिल्लू मोठ्या छिद्रातूनही आरामात येऊ शकतं. बघा किती साधा तर्क आहे. यावरून हेच कळतं की गणिती बुद्धिमत्ता वेगळी आणि तार्किक बुद्धिमत्ता वेगळी. प्रत्येक बुद्धिमत्ता ही स्वतंत्र आहे. पुढचा प्रकार आहे दृश्यात्मक अवकाशीय बुद्धिमत्ता किंवा पिक्चर स्मार्ट. हे लोक चित्रांमधून, इमेजेसमधून विचार करतात. त्यांच्या डोक्यात एक 3D जग चालू असतं. नकाशे, चार्ट्स, चित्रकला यात ते एकदम तरबेज असतात. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्ग. ते त्यांच्या सिनेमांमधून एक पूर्णपणे नवीन जग आपल्यासमोर उभं करतात, हे याच बुद्धिमत्तेमुळे. ओके, आता पुढची बुद्धिमत्ता आहे शारीरिक कायिक बुद्धिमत्ता, म्हणजेच बॉडी स्मार्ट. हे लोक आपल्या शरीराचा वापर करून काहीतरी अद्भुत करून दाखवतात. खेळाडू, डान्सर्स, एवढंच काय तर सर्जनसुद्धा. विचार करा, त्यांच्या हातांवर आणि हालचालींवर त्यांचं किती अचूक नियंत्रण असतं. आणि मग येते संगीतविषयक बुद्धिमत्ता, म्हणजेच साऊंड स्मार्ट. सूर, ताल, लय हेच यांचं जग असतं. आपण पाहतो ना, काही मुलं लहानपणापासूनच किती छान गातात किंवा एखादं वाद्य वाजवतात. ही सगळी याच साऊंड स्मार्ट बुद्धिमत्तेची कमाल आहे. बरं, आत्तापर्यंत आपण ज्या बुद्धिमत्ता पाहिल्या त्या बऱ्यापैकी ओळखीच्या होत्या. पण आता आपण अशा काही प्रकारांबद्दल बोलणार आहोत ज्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण अनेकदा त्या आपल्या नजरेतून सुटतात किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. यातली पहिली आहे आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, म्हणजेच पीपल स्मार्ट. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात जे इतरांना खूप चांगलं समजून घेतात. समोरच्याच्या मनात काय चाललंय, त्याच्या भावना काय आहेत हे ते लगेच ओळखतात. म्हणूनच ते चांगले मित्र बनतात, टीममध्ये उत्तम काम करतात. आणि याच्याबरोबर उलटा आहे व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता, म्हणजे सेल्फ स्मार्ट. हे लोक दुसऱ्यांपेक्षा जास्त स्वतःला ओळखतात. ते स्वतःच्या आत डोकावून पाहतात. माझी ताकद काय आहे, माझ्या मर्यादा काय आहेत हे त्यांना अगदी स्पष्ट माहीत असतं आणि ते सतत स्वतःकडून शिकत राहतात. यानंतर येते निसर्गवादी बुद्धिमत्ता, जिला नेचर स्मार्ट म्हणता येईल. या लोकांना निसर्गाची प्रचंड ओढ असते.
झाडं, फुलं, प्राणी, पक्षी या जगात ते रमून जातात. हवामानात होणारे छोटे छोटे बदलही ते सहज ओळखू शकतात. आता आपण गार्डनरच्या सिद्धांतातील एका अशा बुद्धिमत्तेकडे वळतोय जी सर्वात खोल आणि कदाचित सर्वात तत्वज्ञानात्मक आहे. ही आहे अस्तित्वविषयक बुद्धिमत्ता, लाईफ स्मार्ट. हे लोक जीवनाच्या मोठ्या मूलभूत प्रश्नांच्या मागे लागतात. आपण इथे का आहोत? आपल्या असण्याचा अर्थ काय? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? असे प्रश्न त्यांना सतावतात आणि ते त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. मोठे तत्वज्ञ, योगी यांच्यामध्ये ही बुद्धिमत्ता आपल्याला दिसते. ठीक आहे, आपण हे 9 प्रकार तर पाहिले, पण या सगळ्या माहितीचा, या सिद्धांताचा प्रत्यक्ष जीवनात आणि विशेषतः आपल्या शिक्षण पद्धतीत काय उपयोग आहे? जेव्हा शाळा या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्तांचा विचार करायला लागतात तेव्हा त्याचे खूप चांगले परिणाम दिसतात. मुलं वर्गात जास्त लक्ष द्यायला लागतात कारण त्यांना त्यांच्या आवडीच्या आणि क्षमतेच्या मार्गाने शिकायला मिळतं. गणित, विज्ञान किंवा कला प्रत्येक विषय शिकण्याचे वेगवेगळे मार्ग तयार होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मुलांच्या अंगच्या गुणांना ओळख मिळते तेव्हा त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. आणि शेवटी अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे या सगळ्या चर्चेचं सार आहे. ते म्हणतात, प्रत्येकजण प्रतिभावान असतो, पण जर तुम्ही एखाद्या माशाला त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर पारखलत तर तो आयुष्यभर स्वतःला मूर्खच समजत राहील. किती खरं आहे हे. प्रत्येक मुलामध्ये एक वेगळी प्रतिभा दडलेली असते. गरज असते फक्त ती ओळखण्याची. तर पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणाला हुशार म्हणू तेव्हा एक क्षण थांबूया आणि विचार करूया, नक्की कोणत्या प्रकारची हुशारी?